मी सौ ज्योती परशुराम म्हात्रे. 2017 पासून रिया म्हात्रे आणि परशुराम म्हात्रे यांचा अफेअर चालू आहे आणि मी कित्येक वेळा त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या नातेवाईकांना सांगितलं, सगळ्यांनी समजून झालं, पण ते काही दोघंही ऐकत नाहीयेत. आणि रिया म्हात्रेच्या मी घरी गेली होती, नवघरला, तिच्या वडिलांच्या घरी गेली होती. त्यांनाही मी सांगितलं, पण त्यांचं त्याच्यामध्ये ते इक्वल आहे. मला असं त्यांचा पण त्यांना सपोर्ट आहे, त्यामुळे त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही. त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला, मग नाविलाजाने मी पोलीस स्टेशनला गेली. पोलीस स्टेशनला सगळं सांगितलं. कांबळे साहेबांसमोर आमची सगळं हे म्हणजे बसून आमची मला बोलवलं. माझं सगळं ऐकल्यावर परशुराम म्हात्रे आणि रिया म्हात्रे या दोघांना बोलवलं. तिकडे हे सगळं झाल्यानंतर 24 तारखेला त्याच दिवशी मला मारहाण केली. काय पोलीस स्टेशनला गेली वगैरे वगैरे परशुराम म्हात्रे आणि सागर म्हात्रे ह्याने मला मारहाण वगैरे केली. आणि मग मला बोलले का पोलीस स्टेशनला गेली ना, आता तुला मी दाखवतो. त्याच्यानंतर रिया म्हात्रे आणि परशुराम म्हात्रे यांचं वारंवार इकडे तिकडे फिरणं मला सगळीकडे समजत होते. गोवा, मसुरी, अजून म्हणजे अशा अनेक ठिकाणी ते फिरायला जात होते. हे मला सगळं समजत होतं. तर तू आमच्यामध्ये पडू नकोस, आम्ही दोघं काही करू. तू जर आमच्यामध्ये पडलीस तर तुला जीवे मारीन, तुला घरातून हाकलून देईन, तुला डिवोर्स देईन, अशा मला वारंवार ह्यांच्या म्हणजे माझे पती परशुरामाच्या मला वारंवार धमक्या आल्या. आणि मला त्याने बोले का तू काय केलीस तर तुला जीवे मारीन, तर तू हे कर. तुम्ही एफआयआर केली, तुम्हाला काय सपोर्ट भेटला? मला त्याच्यानंतर मी एफआयआर केला. तर मला अजून पोलीस स्टेशनने काहीच ऍक्शन घेतलेली नाही. पण मला असं 15 तारखेला एफआयआर झालेला आहे, पण पोलीस स्टेशनने काहीच त्याचा म्हणजे काहीच आले पण नाही, काही विचारलं नाही, किंवा आम्हाला त्यांना बोलवलं नाही. काहीच पोलिसांकडून मला काहीच म्हणजे माझ्या मनाला आनंद हे मिळेल असं त्यांनी मला काहीच हे केलं नाही. प्रपोज केलं सकाळ. त्याच्यानंतर माझे दुकान बंद होते काय कारणास्तव, म्हणजे त्याच्यानंतर मी आज दुकान उघडलं. माझे पती परशुराम म्हात्रे हे इथे आले दुकानासमोर आणि गाडी इथे थांबवली. गाडी तिथे थांबवली आणि बोलले जो माझा इथे काम करतो त्याला बोलवलं आणि सांगितलं दुकान बंद कर. दुकान बंद नाही केलं तर टाळ लावीन. आणि त्याला दमदाटी करून त्याला इकडून हाकलून लावलं. तो बिचारा नोकर आहे, तो घाबरला आणि तो गेला. पण ह्याच्या 2 दिवसापूर्वी ह्यांनी मला सांगितलं, म्हणजे हे बोलत होते त्याच्या थ्रू मला सांगत होते, निरोप देत होते की तू आमच्यावर केलेली एफआयआर तू मागे घे तर तुला दुकान उघडून देईल. मी का करू? रिया म्हात्रे आणि परशुराम म्हात्रे यांचा अफेअर आहे. मी त्यांची लग्न झालेली पत्नी आहे आणि मी त्या बाईला त्यांचा अफेअर असतात, मी त्यांना कशासाठी मागे घेऊ? आणि मला वारंवार ते सांगतात मागे घे, नाही गेलं तर तुला जीवेमार मारेन, तुला घरातून हाकलवीन देईन, तुला डिवोर्स देईन. हे वारंवार त्याचे धमके, तुला स्लो पॉयझन देऊन मारेन. हे मला त्यांचे नेहमीचे त्यांचे. आणि मी हे सगळं सहन करून नाही तर माझ्या डोक्याच्या वर गेलेलं आहे, कारण हे सुधरत नाही. रिया म्हात्रेचं तिच्या नवऱ्याबरोबर लग्न झालेलं हे त्यांचं लव्ह मॅरेज होतं त्यांचं. आणि तिचं काही कारण तिच्या नवऱ्याला हे यांचं अफेअर माहिती पडलं. बिचारा मेला तो, पण ह्याच्या नवऱ्याला माहिती. आणि त्या टेन्शन मध्ये जास्त पिऊन तो वारला. कशामुळे काय, नंतर तो जास्त पियाला वारला. त्याच्यानंतर आता हे माझ्या मागे लागलेत का तुला पण मी स्लो पॉयझन देऊन मारीन, तू आमच्यामध्ये तू पडायचं नाही. मग हे मी कितपर्यंत सहन करू? मी त्यांची लग्न झालेली बाई आहे. मी जर खराब असती तर मी बोलायचे तुला काय करायचं तू कर, मला जे करायचं ते करेन. पण मी यांचं का सहन करू? कशासाठी सहन करणार?